नमो बुद्धाय. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. बुद्ध आणि त्याचं धम्म. आज आपण पुस्तक वाचन करणार आहे. त्याच्या अगोदर सगळ्यांचं मंगल हो हेच बुद्धाचरणी मी प्रार्थना करते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करा. आज आपण वाचन करणार आहे 7व्या भागामधला दुसरा भाग. चला आता आपण वाचन करूया. दुसऱ्या भागामध्ये काय लिहिले. दुसरा भाग. बुद्धाने कोणते बदल केले. पहिला, कार्यकारणाभावाचा अंतिम महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्याने मान्य केले. दुसरा, जीवनाचा देववादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग ह्याचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे. हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन. हे दोन्हीही त्यांनी त्याच ठरविले. तिसरा, एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृतीत दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृती परिणाम शून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्यांनी अमान्य केले. कर्माचा विवादी दृष्टिकोन त्यांनी नाकारला. कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्यांनी अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला. जुन्याच्या बाटलीतील त्यांनी नवीन दारू ओतली. चौथा, आत्म्याचा फेरा संसार या तत्त्वाच्या जागी त्यांनी पूर्वजन्माचा सिद्धांताला स्थान दिले. पाचवा, आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्त्वाऐवजी त्यांनी निब्बाण निर्वाण तत्त्व स्वीकारले. याप्रमाणे बुद्धशासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरलेले आहे. त्यात जे काही थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले किंवा निराळे दृष्टिकोनातून मांडलेले असे आहे. हा आपला 7व्या भागामधला दुसरा भाग आपला वाचन झाला आहे. लवकरच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय. साधू साधू साधू.